आपण जे नेक्स्ट आर्टिकल बघणार आहे ते आहे बँकिंग ऑफ रोड. आता आपण समजून घेऊया की बँकिंग ऑफ रोड म्हणजे नक्की काय असतं. सपोज आपण एक सायकल चालवतो आणि ज्यावेळेस एखादा टर्न येईल त्यावेळेस काय करतो आपण, सायकल अशी आपण वाकवतो, बरोबर. आता आपण ही सायकल किती वाकवणार, तर आपला स्पीड किती आहे त्याच्यावर डिपेंड आहे की आपण ती सायकल किती वाकवणार. आता सपोज आपण टू व्हीलर चालवतो आहे, टू व्हीलरच्या बाबतीत पण तेच असेल. टू व्हीलर पण आपण किती वाकवणार, जेवढा आपला स्पीड जास्त आहे तेवढा आपण आपलं बेंडिंग जास्त करणार. पण आता सपोज फोर व्हीलर आहे, फोर व्हीलरच्या बाबतीत पण सेम रूल आहे, पण फोर व्हीलर तर आपण वाकवू शकत नाही. मग त्या केसमध्ये आपण काय करतो, हा जो रोड आहे रोडच आपण वाकवतो म्हणजेच काय करतो आपण, बेंड करतो. हा दिसतो रोड, हा जो रोड आहे आपण बेंड केला आहे का, कारण आपण आपली फोर व्हीलर बेंड नाही करू शकत. मग हा जो रोड आपण बेंड केला त्यालाच म्हणतो आपण बँकिंग ऑफ रोड. नेक्स्ट कन्सेप्ट आहे बँकिंग ऑफ रोड. आता बँकिंग ऑफ रोड म्हणजे काय, जनरली जर हायवे वगैरे लेटेस्टचे हायवे ते तुम्ही बघितले असतील किंवा कुठल्याही टर्नचे रोड बघितले असतील, तर सपोज हा जर रोड असेल तर टर्नचा जो रोड आहे जे टर्निंग रोड तुम्ही बघितला असेल तर टर्निंग रोड असा असतो. म्हणजे त्याची जी एक साईड आहे, एक साईड हाईट इन्क्रीज केलेली असते, ठीक आहे, किंवा त्याच्या हाईटमध्ये एका साईडच्या हाईटमध्ये रेझिंग केलेलं असतं, समजतं आहे. बघा असाच प्लेन रोड नसतो, जो टर्नचा रोड आहे तो प्लेन नसतो. टर्नचा जो रोड असतो तो कसा असतो, असा असतो. म्हणजे बघा हा असा वर उचललेला असतो. हा जो वर उचलला आहे ह्याला म्हणतो आपण बँकिंग ऑफ रोड. आणि इथं जो अँगल क्रिएट झाला, कुठं अँगल क्रिएट झाला बघा, इथं जो अँगल क्रिएट झाला ह्या अँगलला काय म्हणणार आपण, अँगल ऑफ बँकिंग. डेफिनेशन बघूया आता. द प्रोसेस ऑफ रेझिंग आउटर एज ऑफ रोड ओव्हर इट्स इनर एज. आता हा जो रोड मी तुम्हाला सांगितला होता, हा जो रोड आहे ह्याचा आउटर एज आहे, ह्या रोडचा हा आउटर एज आणि हा काय आहे, इनर एज आहे, ठीक आहे. काय सांगितलं आपल्याला, द प्रोसेस ऑफ रेझिंग आउटर एज ऑफ अ रोड, प्रोसेस ऑफ रेझिंग आउटर एज ऑफ अ रोड ओव्हर इट्स इनर एज बाय सर्टन अँगल. एका पर्टिक्युलर अँगलमध्ये आपण रेज केलं, द अँगल क्रिएटेड, दिस अँगल इज कॉल्ड अँगल ऑफ बँकिंग. नेक्स्ट जे डेरिव्हेशन आहे ते डेरिव्हेशन आहे बघा, व्हेकल ऑन अ बँक्ड सरफेस और व्हेकल ऑन बँक्ड रोड. एक प्रिव्हियस व्हिडिओमध्ये एक आर्टिकल बघितलं होतं आपण, व्हेकल ऑन हॉरिझॉन्टल सरफेस. सेम आर्टिकल आहे. प्रिव्हियसमध्ये काय होतं, एक कार होती जी हॉरिझॉन्टल सरफेसवर चालत होती. आता यामध्ये काय बघणार आहे आपण, तीच कार जर बँक्ड रोडवर चालत असेल तर त्याची व्हेलॉसिटी काय असेल, मॅक्सिमम व्हेलॉसिटी काय असायला पाहिजे. मी काय सांगतो बघा, काय समजतं का बघा. प्रिव्हियस व्हिडिओमध्ये काय बघितलं आपण, एका हॉरिझॉन्टल सरफेसला जिथं अँगल ऑफ बँकिंग नव्हता, टर्नला मॅक्सिमम व्हेलॉसिटी किती असायला पाहिजे हे आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये सॉल्व्ह केलं. ह्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहे की जर तिथं अँगल ऑफ बँकिंग असेल, एखाद्या रोडला अँगल ऑफ बँकिंग असेल तर त्या कारची मॅक्सिमम व्हेलॉसिटी किती असायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की तिथं जो थिटा आहे म्हणजे अँगल ऑफ बँकिंग, हा अँगल ऑफ बँकिंग किती असायला पाहिजे. हे दोन्ही केस आपण इथं सॉल्व्ह करणार आहे. पहिल्यांदा ही डायग्राम व्यवस्थित समजून घ्या. ही जर डायग्राम समजली तरच पूर्ण डेरिव्हेशन समजेल. डेरिव्हेशन थोडंसं मोठं आहे. तर डायग्राममध्ये काय बघा, ही कार आहे, ह्या कारवर ऑब्व्हियसली एक फोर्स डाऊनवर्ड ॲक्ट होईल, ते असेल mg, ठीक आहे. त्यानंतर दुसरं जे फोर्स बघा हे समजतंय, mg हे कुठं ॲक्ट होईल, डाऊनवर्ड. दुसरं जे फोर्स आहे ते नॉर्मल कुठं असतं, नॉर्मल टू द सरफेस ऑर परपेंडिक्युलर टू द सरफेस, फर्स्ट सेकंड. म्हणजे थर्ड फोर्स ॲक्ट झालं आहे, तर थर्ड फोर्स आहे फ्रिक्शनल फोर्स, ठीक आहे. तर फ्रिक्शनल फोर्स या डायरेक्शनला का झालं आहे, कारण जे रिलेटिव्ह मोशन आहे ती या डायरेक्शनला होईल. बघा बरोबर आहे का. ज्यावेळेस टर्न अँगल ऑफ बँकिंग आहे, ठीक आहे, हा अँगल ऑफ बँकिंग आहे आणि कार इथून चालली आहे, ठीक आहे, एकदम स्पीडमध्ये, त्याचं रिलेटिव्ह मोशन कुठं होते बघा, त्याची रिलेटिव्ह मोशन इकडे होते म्हणजे आउटवर्ड. कशामुळं, ड्यू टू सेंट्रिफ्युगल फोर्स. आणि त्यावेळेस हा जो फ्रिक्शनल फोर्स आहे बघा, कार कुठं चालले, इकडं म्हणजे बाहेरच्या साईडला, त्यामुळे फ्रिक्शनल फोर्स कुठं लागणार, आतल्या बाजूला. म्हणजे फ्रिक्शनल फोर्स कुठं असेल, इकडं. फ्रिक्शनल फोर्स अपोजेस टू रिलेटिव्ह मोशन, एवढं व्यवस्थित लक्षात ठेवा, ठीक आहे. त्यानंतर काय झालं बघा, इथं आपल्या तीन फोर्सेस आहेत. कुठले, हा फोर्स आहे फर्स्ट mg, त्यानंतर हा नॉर्मल फोर्स आहे सेकंड, आणि थर्ड आहे फ्रिक्शनल फोर्स. हे तीन फोर्स ह्या कारवर ॲक्ट झालेत, ठीक आहे. मग आपण आधी ते लिहून घेऊया. फर्स्ट, फोर्सेस ॲक्टेड ऑन व्हेकल. कुठले फोर्स ॲक्ट झालेत व्हेकलवर, फर्स्ट mg व्हर्टिकली डाऊनवर्ड झालं ना, व्हर्टिकली डाऊनवर्ड.
सेकंड फोर्स, सेकंड कुठला घेतला आपण, नॉर्मल फोर्स. नॉर्मल फोर्स काय असणार आहे, परपेंडिक्युलर टू सरफेस और नॉर्मल टू सरफेस. नेक्स्ट थर्ड फ्रिक्शनल फोर्स. बरं याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे बघा कोणाला, इथं काय लिहिलं आपण की ह्या व्हेकलवर कुठले कुठले फोर्स अप्लाय झाले किंवा कुठले कुठले फोर्स ॲक्ट झाले. फर्स्ट mg वर्टिकली डाउनवर्ड, सेकंड आहे नॉर्मल फोर्स परपेंडिक्युलर टू द सरफेस, अँड थर्ड अँड लास्ट वन दॅट इज फ्रिक्शनल फोर्स. हे 3 फोर्स या कारवर किंवा ह्या व्हेकलवर ॲक्ट झाले. आता त्यानंतर बघा हा जो नॉर्मल फोर्स आहे, हा नॉर्मल फोर्स रिझॉल्व झाला आहे. मी तुम्हाला रिझोल्युशन ऑफ वेक्टर सांगितलं होतं, रिझोल्युशन ऑफ वेक्टर व्यवस्थित करा, प्रत्येक आर्टिकलमध्ये इथून पुढे येणार आहे ते रिझोल्युशन. आता इथं बघा हा जो एन आहे म्हणजे नॉर्मल फोर्स हा रिझॉल्व झाला 2 फोर्सेसमध्ये, एक आहे एन कॉस थिटा आणि एक आहे एन साइन थिटा. आता एन कॉस थिटा इकडे कसा आला आणि एन साइन थिटा इथं कसा आला, इथं थिटा आहे त्यामुळे इथं थिटा येणार. आता इथं थिटा कसा काय येणार, पॅरलल लाईन्सचा यूज करा, तुम्हाला समजेल इथं थिटा आहे. आणि मी तुम्हाला एक हिंट सांगितले की ज्या साईडला थिटा असेल तिकडं काय असेल, कॉस थिटा, आणि त्याच्या परपेंडिक्युलर काय येणार, साइन थिटा. मग यांचा एक कॉम्पोनंट एन कॉस थिटा, यांचा दुसरा कॉम्पोनंट एन साइन थिटा. मग तेच लिहू आपण. सेकंड नॉर्मल फोर्स रिझॉल्व्ड into 2 components. First is n cos theta. n cos theta कुठं आहे, वर्टिकली अपवर्ड, and second n sin theta towards the center. हा इकडे सेंटर आहे ना, टुवर्ड द सेंटर. आता हा झाला नॉर्मल फोर्सला रिझॉल्व झाला. तर अजून एक फोर्स रिझॉल्व झाला आहे, तो आहे फ्रिक्शनल फोर्स. बघा हा जो फ्रिक्शनल फोर्स आहे हा पण रिझॉल्व झाला, एफ साइन थिटा आणि एफ कॉस थिटा. आता इकडे साइन थिटा का आला आणि इकडे कॉस थिटा का आला, बघा इथं थिटा आहे त्यामुळे इथं थिटा येणार. अगेन पॅरल लाईन्स, ह्या 2 पॅरल लाईन्स आहेत आणि ही जी लाईन आहे फ्रिक्शनल फोर्सची ती त्याला ट्रान्सव्हर्सल कन्सिडर करा. इथं थिटा असेल तर इकडं पण थिटा येणार, अदरवाईज इथं थिटा असेल तर इथं पण थिटा येईल ड्यू टू अल्टरनेट इंटेरियर अँगल्स. ठीक आहे, डायग्राम समजणं सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. तर समजत नसेल तर मला कॉमेंट करा किंवा मेसेज करा, हे डायग्राम तुम्हाला सेपरेट एखाद्या व्हिडिओमध्ये सांगतो अजून. ठीक आहे, ओके. डायग्राम भरपूर वाटते पण डायग्राम भरपूर हार्ड आहे, कळायला थोडीशी अवघड जाते डायग्राम. ज्यांचा व्हेक्टर क्लिअर आहे त्यांच्यासाठी ही डायग्राम काहीच नाही, पण तुमचं जर व्हेक्टर क्लिअर नसेल तर आधी व्हेक्टर क्लिअर करून घ्या, त्यानंतर हे सगळं शिकून घ्या. ओके बरं. फ्रिक्शनल फोर्स बघा, थिटा कुठं आहे, इथं थिटा आहे, मग या साईडला कोण असेल, कॉस थिटा, आणि त्याच्या परपेंडिक्युलर बघा कॉस थिटाच्या परपेंडिक्युलर कोण आला, साइन थिटा. एफ कॉस थिटा आणि एफ साइन थिटा. मग आपण सेम लिहायचं आहे, काय लिहायचं आपल्याला, फ्रिक्शनल फोर्स रिझॉल्व्ड into 2 components. फर्स्ट कुठला आहे, एफ कॉस थिटा अँड देन एफ साइन थिटा. एफ कॉस थिटा कुठे आहे बघा, एफ कॉस थिटा अगेन टुवर्ड द सेंटर. देन एफ साइन थिटा, एफ साइन थिटा कुठे आहे बघा, एफ साइन थिटा वर्टिकली डाउनवर्ड. ह्यातला जो नेक्स्ट पॉईंट आहे, नेक्स्ट पॉईंट काय आहे बघा, नेक्स्ट पॉईंटमध्ये काय लिहूया आपण, हा जो एन कॉस थिटा हा एक कॉम्पोनंट आहे, ह्या कॉम्पोनंटनं हे जे 2 टर्म्स आहेत ते बॅलन्स केलेत. बघा एन कॉस थिटानं काय बॅलन्स केलं, एम जे आणि एफ साइन थिटा हे दोन्ही बॅलन्स केलं. म्हणजे काय लिहिणार आपण, कॉम्पोनंट एन कॉस थिटा बॅलन्सेस वेट mg of vehicle and f sin theta. ठीक आहे, मग आता यानं जर हे दोघांना बॅलन्स केला असेल तर काय होणार बघा, हे दोन्ही इक्वल असणार, एन कॉस थिटा आणि ह्या 2 टर्म इक्वल असणार. म्हणजे काय लिहिता येईल आपल्याला, एन कॉस थिटा इज इक्वल टू
एम जी प्लस एफ साइन थिटा. हे एम जी प्लस साइन थिटा का लिहिलं समजतं का बघा. इथं दोन टर्म्स आहेत एम जी आणि एफ साइन थिटा. ह्या दोघांचं ॲडिशन केलं तर हा कॉम्पोनंट येईल आणि एन कॉस थिटा म्हणजे हा कॉम्पोनंट. ह्या कॉम्पोनंटनं हा जो डाऊनवर्ड कॉम्पोनंट आहे तो काय केला, बॅलन्स केला. म्हणजेच एन कॉस थिटा आणि हे दोन कॉम्पोनंट इक्वल असेल म्हणून काय लिहिलं मी, एन कॉस थिटा इज इक्वल टू एम जी प्लस एफ साइन थिटा. आता इथे काय करतो बघा मी, एन कॉस थिटा इज इक्वल टू, हा जो एफ साइन थिटा आहे त्याला मी लेफ्टला शिफ्ट करतोय, काय होईल मायनस एफ साइन थिटा इज इक्वल टू एम जी अँड दिस इज इक्वेशन नंबर 1. आता नेक्स्ट पॉईंटमध्ये बघा, नेक्स्ट पॉईंटमध्ये इथं एन साइन थिटा आणि एफ कॉस थिटा कुठे आहे म्हणून सांगितलं बघा. एन साइन थिटा कुठं आहे, टुवर्ड द सेंटर. एफ कॉस थिटा कुठं आहे, टुवर्ड द सेंटर. हे दोन्ही कुठे आहेत, टुवर्ड द सेंटर. आणि मी तुम्हाला काय सांगितलं, सेंटरकडे ॲक्ट होणारा कुठलाही फोर्स त्याला आपण इथून पुढं काय म्हणणार आहे, सेंट्रिपिटल फोर्स. ठीक आहे, म्हणजे ह्या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणून काय मिळेल आपल्याला, सेंट्रिपिटल फोर्स. ते लिहितो मी इथं एन साइन थिटा अँड एफ कॉस थिटा provides necessary centripetal force. हे दोघं मिळून काय करणार आहेत, एक सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतील. मग दोघांचं ॲडिशन करावं लागेल आपल्याला, एन साइन थिटा प्लस एफ कॉस थिटा इज इक्वल टू सेंट्रिपिटल फोर्स. आता सेंट्रिपिटल फोर्सचे दोन फॉर्म्युले आहेत, एक आहे एम व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर आणि दुसरा आहे एम आर ओमेगा स्क्वेअर. आता आपल्याला ॲक्च्युली सॉल्व काय करायचं, आपण ह्या आर्टिकलमधून एक्झॅक्टली काय सॉल्व करायला लागलो, आपल्याला दोन टर्म सॉल्व करायचे आहेत. एक त्याची मॅक्सिमम व्हेलॉसिटी आणि दुसरा त्याचा अँगल ऑफ बँकिंग. तर मॅक्सिमम व्हेलॉसिटी सॉल्व करायचं आपण रोडवर आहे, आपल्याला तिथे अँग्युलर व्हेलॉसिटी तर लागणार नाही, गोल गोल तर फिरत नाही आपण, आपल्याला काय पाहिजे, लिनियर व्हेलॉसिटी पाहिजे. आता जर लिनियर व्हेलॉसिटी पाहिजे असेल तर सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला कुठला लिहिणार आपण, एम व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर. ह्याला देतो मी इक्वेशन नंबर 2. ठीक आहे, ह्यातली कुठलीही कन्सेप्ट जर तुम्हाला समजत नसेल तर कधीही मला कॉल करू शकता किंवा मेसेज करा किंवा कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमच्या कमेंट्स भरपूर व्हॅल्युएबल आहेत, तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्स वाचतो मी, त्यात जरी काही चुकलेलं असेल तरी पण मला कमेंट करू शकता. ओके, आता नेक्स्ट पॉईंटमध्ये म्हणजे 6th पॉईंटमध्ये, 6th पॉईंटमध्ये मी काय करतो आहे, इक्वेशन 2ला इक्वेशन 1नं मी डिवाइड करतो. इथं लिहितो मी डिवाइड इक्वेशन 2 बाय इक्वेशन 1. वी गेट काय होईल बघा, एन साइन थिटा प्लस एफ कॉस थिटा डिवायडेड बाय इक्वेशन 1 काय आहे, एन कॉस थिटा माइनस एफ साइन थीटा इज इक्वल टू एम वी स्क्वेयर डिवाइडेड बाय आर एंड डिवाइडेड बाय एम जी विच इज इक्वल टू एन साइन थीटा प्लस एफ कॉस थीटा डिवाइडेड बाय एन कॉस थीटा माइनस एफ साइन थीटा इज इक्वल टू दिस एम एंड एम गेट कैंसल्स, v स्क्वेअर डिवायडेड बाय आर जी. ओके, जास्त स्पेस रिक्वायर्ड आहे त्यामुळे मी हे पूर्ण रब केलं आहे आणि याला आपण इक्वेशन नंबर 3 कन्सिडर करूया. आता बघा आपल्याला सॉल्व काय करायचं आहे, मॅक्सिमम व्हेलॉसिटी सॉल्व करायची आहे. आता व्हेलॉसिटी मॅक्सिमम कधी येणार आहे, ज्यावेळेस फ्रिक्शनल फोर्स मॅक्सिमम असणार आहे त्याच वेळी काय होणार आहे, व्हेलॉसिटी मॅक्सिमम येणार आहे. त्यामुळे मी इथे लिहितो नेक्स्ट पॉईंट, ते नेक्स्ट कुठला आहे आपला पॉईंट 7th. ओके, पॉईंट नंबर 7, we want maximum velocity and it comes when frictional force is maximum. इथे काय लिहिलं बघा की आपल्याला जी व्हेलॉसिटी पाहिजे ती काय पाहिजे, मॅक्सिमम पाहिजे. आणि मॅक्सिमम व्हेलॉसिटी कधी मिळणार आहे, ज्यावेळेस फ्रिक्शनल फोर्स मॅक्सिमम असणार आहे त्याच वेळेस काय मिळणार आपल्याला, मॅक्सिमम व्हेलॉसिटी. ठीक आहे, आता फ्रिक्शनल फोर्स जर तुम्हाला मॅक्सिमम पाहिजे असेल, काय पाहिजे आपल्याला, फ्रिक्शनल फोर्स इज मॅक्सिमम. आता फ्रिक्शनल फोर्स मॅक्सिमम किती असतं किंवा कधी असतं, ह्याच्या आधी आपल्याला आय थिंक 2 ते 3 वेळा यूज केला आहे. मॅक्सिमम फ्रिक्शनल फोर्स म्हणजेच एफ मॅक्स इज इक्वल टू असतं लिमिटिंग फ्रिक्शन, बरोबर.
मॅक्सिमम फ्रिक्शन कुठलं असतं? लिमिटिंग फ्रिक्शन. आणि लिमिटिंग फ्रिक्शन काय असतं? म्यू इंटू एन. समजतं? ओके. आता ते जे इक्वेशन आहे, इक्वेशन नंबर 3, ते आपण अजून एकदा लिहून घेऊया. इथे देतो मी पॉईंट नंबर 8. इक्वेशन 3 बिकम्स. आता इक्वेशन 3 मध्ये फक्त चेंज काय करूया आपण, जो फोर्स आहे तो मॅक्सिमम आणि व्हेलॉसिटी पण मॅक्सिमम. तिची राईट साईड आहे, मी पहिल्यांदा लेफ्ट साईडला लिहून घेतो. काय होणार? व्ही मॅक्स स्क्वेअर. तिथं व्ही स्क्वेअर होता, मी लिहिलं व्ही मॅक्स स्क्वेअर म्हणजे मॅक्सिमम व्हेलॉसिटी डिवायडेड बाय आर जी इज इक्वल टू एन साइन थिटा प्लस एन साइन थिटा प्लस एफ कॉस थिटा होता. मी तिथं लिहितो एफ मॅक्स इंटू कॉस थिटा. चेंज काय केलं समजतं का बघा. जिथं कुठं एफ आहे तिथं लिहिणार मी एफ मॅक्स, आणि जिथं कुठं व्ही आहे तिथं काय लिहिणार मी? व्ही मॅक्स. ठीक आहे. डिवायडेड बाय एन कॉस थिटा मायनस एफ मॅक्स साइन थिटा. क्लिअर आहे? ओके. ह्याला तुम्ही नेक्स्ट इक्वेशन, दॅट इज इक्वेशन नंबर 4. आता इथं काय करतो बघा मी, डिवाइड न्यूमरेटर and denominator by n cos theta on right side. ही जी राईट साईड आहे याच्यामध्ये मी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला n cos theta न डिवाइड करतोय, कारण थोडंसं सिम्प्लिफिकेशन आपल्याला करायचं आहे. जी लेफ्ट साईड आहे ती लेफ्ट साईड ॲज इट इज राहील. काय येणार बघा? व्ही मॅक्स स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार बघा? n साइन थिटा प्लस किंवा एन साइन थिटा डिवायडेड बाय एन कॉस थिटा प्लस एफ मॅक्स कॉस थिटा डिवायडेड बाय एन कॉस थिटा डिवायडेड बाय दिस होल डिवायडेड बाय. आता फक्त न्यूमरेटरला डिवाइड केलं मी, आता डिनॉमिनेटरला डिवाइड करूया. एन कॉस थिटा डिवायडेड बाय एन कॉस थिटा मायनस एफ मॅक्स साइन थिटा डिवायडेड बाय एन कॉस थिटा व्ही स्क्वेअर मॅक्स डिवायडेड बाय आर जी. आपल्याला फक्त व्ही स्क्वेअर मॅक्स पाहिजे किंवा व्ही मॅक्स पाहिजे, आर जीला आपण शिफ्ट करून टाकूया. काय होईल बघा? व्ही मॅक्स स्क्वेअर इज इक्वल टू आर जी इंटू काय होईल बघा इकडं? एन साइन थिटा, इथे एन कॉस थिटा, तर एन कॅन्सल होईल. साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा काय येईल? टॅन थिटा प्लस आता इथं कॉस थिटाला कॉस थिटा कॅन्सल होईल आणि एफ मॅक्स डिवायडेड बाय एन. आता इथं बघा, इथं काय आहे? हे एफ मॅक्स आहे इज इक्वल टू म्यू इंटू एन आहे. मी जर थोडंसं सिम्प्लिफाय केलं, एफ मॅक्स इथं म्यू आहे, हा जो एन आहे तर त्याला जर मी लेफ्टला शिफ्ट केला तर काय येईल? एफ मॅक्स डिवायडेड बाय एन इज इक्वल टू काय मिळतं आहे? म्यू मिळतं आहे. मग इथं बघा एफ मॅक्स डिवायडेड बाय एन काय मिळाला? म्यू. देन इथं कॉस थिटा कॅन्सल झाला. इथं साइन थिटा डिवाइड बाय कॉस थिटा टॅन थिटा आला, एन गेट कॅन्सल्स. आता इथं बघा कॉस थिटा किंवा एन कॉस थिटा गेट कॅन्सल्स, रिमेनिंग वन टर्म मायनस साइन थिटा डिवाइड बाय कॉस थिटा टॅन थिटा आणि एफ मॅक्स डिवायडेड बाय एन काय येणार? म्यू. दॅट इज म्यू इंटू टॅन थिटा. ठीक आहे. आता हे व्ही स्क्वेअर आहे, आपल्याला जर याचा व्ही पाहिजे असं, आपल्याला फक्त काय पाहिजे? मॅक्सिमम व्हेलॉसिटी पाहिजे. म्हणून काय करूया, हे थोडंसं सिम्प्लिफाय करून घेऊया किंवा स्क्वेअर रूट काढू बोथ साईडचा. काय होईल? टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. आता ही जी टर्म आहे ती मी या थर्ड कॉलममध्ये लिहितो. काय होईल बघा? व्ही मॅक्स इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ आर जी इंटू म्यू प्लस टॅन थिटा डिवायडेड बाय 1 मायनस म्यू टॅन थिटा. सिम्पली काय केलं फक्त मी, आता इथं टॅन थिटा प्लस म्यू होता, मी तिथं लिहिलं म्यू प्लस टॅन थिटा. काय प्रॉब्लेम? ओके. ह्याला मॅक्सिमम व्हेलॉसिटी कधी? जर अँगल ऑफ बँकिंग असेल किंवा रोड जर बँकड असेल तर त्या केसमध्ये तुमची जी मॅक्सिमम व्हेलॉसिटी आहे ती किती असायला पाहिजे ते इथं लिहिलं आहे मी. ठीक आहे.
आता याच्या आधी एक आर्टिकल बघितलं होतं आपण प्रिव्हियस आय थिंक 1 किंवा 2 व्हिडिओच्या पाठीमागे बघा, ते आर्टिकल होतं व्हेकल ऑन हॉरिझॉन्टल सरफेस. ठीक आहे, आणि हे व्हेकल ऑन बँक्ड रोड. आता व्हेकल ऑन हॉरिझॉन्टल सरफेस आणि व्हेकल ऑन बँक्ड रोड ह्या दोघांमध्ये चेंज काय? ह्या दोघांमध्ये फक्त एकच चेंज आहे, जो बँक्ड रोड आहे तिथं फक्त एक अँगल ऑफ बँकिंग आहे, तो किती आहे? थीटा आहे. बरोबर. आता हॉरिझॉन्टल सरफेसला मी काय म्हणतो बघा, मी इथं लिहितो. ह्याच्या आधी एक आर्टिकल बघितलं आपण, व्हेकल ऑन हॉरिझॉन्टल सरफेस, आणि इथं हे जे आर्टिकल बघतोय ते व्हेकल ऑन बँक्ड रोड. ठीक आहे, इथं व्ही मॅक्स सॉल्व केला होता आपण. इथं व्ही मॅक्स आला होता म्यू जी आर, स्क्वेअर रूट ऑफ म्यू जी आर, आणि इथं जो आला आहे तो व्ही मॅक्स इथं आहे. बरोबर. आता ह्या दोघांमध्ये काय चेंज आहे? ह्या दोन आर्टिकलमध्ये काय चेंज आहे? इथं जो रोड आहे तो हॉरिझॉन्टल आहे आणि इथं जो रोड आहे तो बँक्ड रोड आहे. इथं जो बँक्ड रोड आहे म्हणजेच काय, इथं काहीतरी थीटा प्रेझेंट आहे, आणि इथं जो थीटा आहे हॉरिझॉन्टल जो रोड आहे, जर रोडच हॉरिझॉन्टल असेल तर तिथं थीटा किती असेल? थीटा किती असेल? 0. म्हणजे इथं जर थीटाची व्हॅल्यू 0 पुटअप केली तर आपल्याला हे रिलेशन मिळालंच पाहिजे. समजतंय? आता बघूयात पुटअप करून. नेक्स्ट पॉईंट कुठला आता? आय थिंक पॉईंट नंबर 9. इफ थीटा इज इक्वल टू 0. आता थीटा इज इक्वल टू 0 घेतला, आन्सर बघूया काय येतं. व्ही मॅक्स इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ आर जी म्यू प्लस टॅन थीटा 0 डिवायडेड बाय म्यू प्लस 0 डिवायडेड बाय 1 मायनस म्यू इंटू टॅन थीटा. टॅन थीटाची व्हॅल्यू इथं थीटाची व्हॅल्यू 0 आणि टॅन 0 इज 0. 1 मायनस 0. जर सॉल्व केला आपण पूर्ण तर टर्म येणार स्क्वेअर रूट ऑफ हे म्यू आणि हे जी आणि आर. व्ही मॅक्स इज इक्वल टू म्यू जी आर. म्हणजे आपण जे सॉल्व केलं ते बरोबर आहे. समजतंय? काय केलं मी? थीटा इज इक्वल टू 0 का पुटअप केलं? कारण आपल्याला हॉरिझॉन्टल सरफेसचं रिलेशन ह्याच्यामधून येते का बघायचं होतं. व्ही मॅक्सची जी व्हॅल्यू आहे ती हॉरिझॉन्टल सरफेससाठी ह्याच रिलेशनमधून येते का आपल्याला बघायचं होतं, आणि आली. म्हणजे हे आपण जे का सॉल्व केलं आहे ते एकदम करेक्ट आहे. ओके, आता लास्ट 2 पॉईंट राहिले त्याच्यामध्ये. आता बघा अजून एक टर्म कन्सिडर करूया. हा एक रोड आहे आणि त्या रोडला अँगल ऑफ बँकिंग आहे, पण त्या रोडला कोइफिशियंट ऑफ फ्रॅक्शनच नाही, किंवा कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन नाहीच आहे, किंवा त्या रोडला फ्रिक्शन होतच नाही. तो रोड काय टोटली स्मूथ आहे. त्या केसमध्ये मॅक्सिमम व्हेलॉसिटी किती असेल? केस कन्सिडर केले समजते का? बघा, रोडला अँगल ऑफ बँकिंग आहे पण रोडमध्ये फ्रिक्शनच नाही, म्हणजे रोड एकदम स्मूथ आहे. त्या केसमध्ये तुमची जी मॅक्सिमम व्हेलॉसिटी आहे ती किती असायला पाहिजे? ठीक आहे, चेक करूया. पॉईंट नंबर 10. पॉईंट नंबर 10 मध्ये काय घेऊया आपण? इफ म्यू इज इक्वल टू 0. म्यू म्हणजे काय असतं? कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन. कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन 0 असेल तर ते जे इक्वेशन आहे त्याला इक्वेशन नंबर देऊया आपण. इक्वेशन नंबर देऊया 5. ठीक आहे, इथे लिहूया. देन इक्वेशन 5 becomes, ओके, व्ही मॅक्स इज इक्वल टू काय होईल बघा. म्यू 0 घेतला तर काय होईल? तर म्यू 0 घेतला तर 0 प्लस टॅन थीटा, न्यूमरेटरमध्ये आर जी स्क्वेअर रूट ऑफ आर जी इंटू 0 प्लस टॅन थीटा डिवायडेड बाय 1 मायनस, इथं जर 0 घेतला तर 0 इंटू टॅन थीटा 0, 1 मायनस 0 इज 1, म्हणजे इथं काय येणार? 1 मायनस 0. इथं सगळं सॉल्व केलं आपण तर काय येणार बघा? व्ही मॅक्स इज इक्वल टू आर जी टॅन थीटा. ठीक आहे, आता आपल्याला काय बघायचं आहे की या केसमध्ये जो अँगल ऑफ बँकिंग आहे तो अँगल ऑफ बँकिंग किती आहे, किंवा हा जो अँगल आहे तो अँगल किती असेल. आपण हे सगळं कशावर डिपेंड केलं आहे की हा जो रोड आहे तो बँक्ड रोड आहे, आणि हा बँक्ड रोड का आहे? कारण इथे एक अँगल क्रिएट झाला आहे, तो अँगल आहे थीटा, आणि ह्या अँगलला काय म्हणतो आपण? अँगल ऑफ बँकिंग. आता हा अँगल ऑफ बँकिंग एक्झॅक्टली किती आहे हे आपल्याला सॉल्व करायचं आहे. ठीक आहे, ह्यातनं सॉल्व करूया. ह्यातनं सॉल्व करायला थोडंसं सोपं जाईल. ह्याला देतो मी इक्वेशन नंबर 6. ठीक आहे, ओके, ह्याला इक्वेशन नंबर 6. व्ही मॅक्स
पॉईंट नंबर आपला 11, व्ही मॅक्स इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ आर जी टॅन थीटा. आपल्याला थीटा पाहिजे, त्यामुळे काय करूया आपण, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स वी गेट काय येणार, व्ही मॅक्स स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर रूट निघून गेला आता, आर जी टॅन थीटा. आपल्याला आता टॅन थीटा पाहिजे, देअरफॉर टॅन थीटा इज इक्वल टू व्ही मॅक्स स्क्वेअर डिवायडेड बाय आर जी. थीटा फक्त आपल्याला काय पाहिजे, आता थीटा पाहिजे, देअरफॉर थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ व्ही मॅक्स स्क्वेअर डिवायडेड बाय आर जी. हा आहे अँगल ऑफ बँकिंग. आर्टिकल काय होतं, व्हेकल ऑन बँक्ड सरफेस, ठीक आहे, किंवा व्हेकल ऑन बँक्ड रोड. ह्यामध्ये सॉल्व काय केलं आपण, ह्यामध्ये सॉल्व केलं आपण मॅक्सिमम व्हेलॉसिटी फॉर बँक्ड रोड. त्यामध्ये थीटा इज इक्वल टू 0ची व्हॅल्यू पुटअप करून बघितलं आपण की इक्वेशन व्हॅलिड आहे का हॉरिझॉन्टल सरफेससाठी. आणि त्यानंतर एक पॉईंट सॉल्व करायचा होता आपल्याला, तो म्हणजे अँगल ऑफ बँकिंग. ॲक्च्युली दोनच पॉईंट सॉल्व करायचे होते, पहिले मॅक्सिमम व्हेलॉसिटी फॉर बँक्ड रोड आणि दुसरं आहे अँगल ऑफ बँकिंग. ठीक आहे, हे जे आर्टिकल आहे थोडंसं मोठं आहे, पण 1-2 वेळा तुम्ही लिहून काढा, सोपं जाईल. पण सगळ्यात इम्पॉर्टंट काय, ह्या आर्टिकलमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे, ही डायग्राम. ही डायग्राम ज्याला समजली पूर्ण आर्टिकलमध्ये त्याला जास्त काय अवघड जाणार नाही. 1-2दा लिहून काढलं ते पाठच होऊन जाईल. पण तुम्हाला ही जर डायग्राम नाही समजली तर पुढं काहीच करता येणार नाही. त्यामुळे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ही डायग्राम. ही डायग्राम जर तुम्हाला समजली नसेल तर मला सांगा, ही डायग्राम तुम्हाला मी स्प्लिट करून दाखवतो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जर कोणी तुमचे डाऊट्स असतील तर ही जी डायग्राम आहे तुम्ही स्प्लिट करून दाखवतो तुम्हाला.